तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. इंग्लिश ग्रामर एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचा क्वेश्चन पेपर आहे सहाय्यक नगर रचनाकारचं. बघा मित्रांनो, एक्सप्लेनेशन बघण्याआधी या एक्झाममधील सिलेबस बघून घ्या मित्रांनो इंग्रजीचा. बघा, या ठिकाणी ग्रामर आहे, त्यानंतर कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे, इडियम फ्रेजेस पण आहेत, त्यानंतर कॉम्प्रहेन्शन आहे आणि त्यानंतर सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन. ओके, टोटल प्रश्न आहेत मित्रांनो 15 आणि गुण आहेत त्यावर 30 गुण. ओके, एक्सप्लेनेशन नंतर पुन्हा तुम्हाला या पेजवर यायचं आहे मित्रांनो आणि कोणत्या भागावर किती क्वेश्चन आलेत ते चेक करायचं आहे आणि ॲनालिसिस करायचं आहे. ओके, तर बघा मित्रांनो, फर्स्ट शिफ्टचा हा पहिला क्वेश्चन आहे. बघा, या ठिकाणी काय विचारलेलं आहे, सिनोनिम्स विचारलेला आहे. शब्द दिला आहे तुमच्याकडे असाइन. बघा मित्रांनो, असाइन म्हणजे काय होतं, बघा एखाद्या उदाहरणावरून जर समजायचं झालं तर आपण काय करतो, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या एम्प्लॉईला काय करतो, असाइन करतो एखाद्या कामासाठी. म्हणजेच काय करतो मित्रांनो, त्याच्यावर जबाबदारी सोपवतो एखाद्या कामाची. ओके, जबाबदारी सोपवणे होतं. ओके, सोपवणे. तर बघा मित्रांनो, असाइन म्हणजे काय होतं, जबाबदारी सोपवणे, आणि याची तुम्हाला सिमिलर मिनिंग तुम्हाला या 3मध्ये म्हणजे 4 ऑप्शनमध्ये शोधायची आहे. ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी काय आहे, एंगेज आहे. एंगेज म्हणजे काय होतं मित्रांनो, व्यस्त असणे. ओके, व्यस्त असणे होते. ओके, त्यानंतर बघा एंटेल्ड आहे. या ठिकाणी एंटेल्ड म्हणजे काय होतं मित्रांनो, समावेश करणे. ओके, समावेश करणे. त्यानंतर बघा एन्थुज्ड आहे. ते एन्थुज्ड म्हणजे काय होतं मित्रांनो, एन्थुझियाझम म्हणतो आपण, उत्साहित करणे. ओके, उत्साहित करणे. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी 3 जे ऑप्शन आहे, उत्साहित करणे, व्यस्त असणे, समावेश करणे. जबाबदारी करणे याच्या सिमिलर आहेत का, हे तिन्ही नाही आहेत. ओके, तर नेमकं कोणतं असेल मित्रांनो, एन्थ्रस्टेड. एन्थ्रस्टेड म्हणजेच काय होते मित्रांनो, जबाबदारी सोपवणे. ओके, बघा मित्रांनो, यालाच आपण या ठिकाणी जर यूज केलं तर काय होईल मित्रांनो, ओव्हरऑल मिनिंग, सय्यद वाज एन्थ्रस्टेड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोटेक्टिंग द डॉटर ऑफ हिज एम्प्लॉयर. म्हणजे त्याच्या एम्प्लॉयरची जे डॉटर आहे तिचा प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली, या सईदवर. ओके, अशी याची मिनिंग निघेल मित्रांनो. म्हणजेच असाइन करणे म्हणजेच काय होते मित्रांनो, एन्थ्रस्टेड. ओके, नेक्स्ट बघा, ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा, 4 सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि ओव्हरऑल सगळे जर सेंटेन्स बघितलं तर तुम्हाला या ऑफपर्यंत काय होईल, ऑफपर्यंत सर्व सेंटेन्सेस सारखे असल्याचे दिसतील. ओके, आणि त्यानंतर जो ऑफ नंतर येणारा वर्ड आहे माय, आय, माय सेल्फ, यामध्येच काहीतरी मिस्टेक आहे. ओके, तर बघा मित्रांनो, पहिला सेंटेन्स करेक्ट होईल का जर आपण या ठिकाणी माय घेतलं. इट वॉज अ लॉंग चेरिश ड्रीम ऑफ माय. बघा मित्रांनो, माय हा काय आहे मित्रांनो, एक विशेषण म्हणून याला यूज करू शकतो. बघा, माय जर बुक म्हटलं या ठिकाणी, माय बुक. बघा मित्रांनो, बुक हा काय या ठिकाणी नाऊन आहे आणि या नाऊनची विशेषता, ओके, कोण सांगत आहे, हा माय वर्ड. ओके, म्हणजेच हा जो बुक आहे, ही जो बुक आहे, ही बुक कोणाची आहे, माझी आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी माय हा काय या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, माय हा काय होईल मित्रांनो, ॲडजेक्टिव्ह होईल ना, ॲडजेक्टिव्ह होईल. पण या ठिकाणी आपण जो शेवटी जो वर्ड यूज करतो ॲज अ प्रोनाऊन, तो कोणत्या केसमध्ये पाहिजे मित्रांनो, या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये पाहिजे. ओके, ऑब्जेक्टिव्ह केस. ओके, जर पहा मित्रांनो, प्रोनाऊन जर आपला या ठिकाणी येत असेल, प्रोनाऊन जर सुरुवातीस येत असेल तर त्याला आपण सब्जेक्टिव्ह केस म्हणतो, आणि प्रोनाऊन जर शेवटी येत असेल तर त्याला आपण काही म्हणत असतो, ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ प्रोनाऊन. ओके, तर या ठिकाणी आपल्याला जो प्रोनाऊन शोधायचा आहे तो प्रोनाऊन कसं शोधायचा आहे, ऑब्जेक्टिव्ह केसचं शोधायचं आहे मित्रांनो. बघा, हा आय जो आहे या ठिकाणी, ओके, एक मिनिट, आय जो या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो, हा जो आय आहे, आय कोणतेही केस आहे मित्रांनो, ही सब्जेक्टिव्ह केस आहे ना, त्यामुळे या ठिकाणी हा दुसरा ऑप्शन पण येणार नाही, पहिला ऑप्शन पण कटलं. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, माय सेल्फ आहे या ठिकाणी, हा जो आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन या ठिकाणी आलेला आहे. जर एखादी क्रिया परत तुमच्यावरच येत असेल, म्हणजे मी स्वतः असं वगैरे, तर तेव्हा आपण या ठिकाणी मायसेल्फचा यूज करतो मित्रांनो, पण या ठिकाणी असं कोणताही युजेस नाही आहेत. ओके, त्यामुळे हा आपण ऑप्शन कटलं. त्यानंतर बघा, इट वॉज अ लॉंग चेरिश ड्रीम ऑफ माइन. बघा मित्रांनो, माइन हा जो वर्ड आहे, हा प्रोनाऊन जो आहे, हा प्रोनाऊन कोणत्या केसचा आहे मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह केसचा आहे. म्हणून या ठिकाणी माइनचा यूज कसा आहे मित्रांनो, बरोबर आहे, करेक्ट आहे. ओके, ओव्हरऑल जर मिनिंग बघितले मित्रांनो, इट वॉज अ लॉंग चेरिश ड्रीम म्हणजेच खूप काळापासून जपलेला हा माझा ड्रीम आहे, असं या ठिकाणी मिनिंग निघेल मित्रांनो. ओके, म्हणून या ठिकाणी चौथा ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा मित्रांनो, पॅराजंबलचा क्वेश्चन आहे आणि एक मिनिंगफुल पॅराग्राफ तुम्हाला या ठिकाणी बनवायचा आहे. 4 सेंटेन्स या ठिकाणी आहेत मित्रांनो, यांना तुम्हाला मिनिंगफुल ऑर्डरमध्ये लावायचं आहे. बघा, जर ओव्हरऑल जर आपण बघितलं तर आय स्टार्टेड माय ट्युशन, म्हणजे ट्युशन सुरू केलेले आहे. ओके, त्यानंतर बघा, वन डे आय वुड बिकम अ टीचर इन कम्प्युटर सायन्स म्हणत आहे. त्यानंतर जर वाचलं आपण, आय वॉज हर ओनली टीचर अँड शी वॉज माय फर्स्ट स्टुडंट. ओके, त्यानंतर अवा वॉज अ वंडरफुल स्टुडंट.
बघा मित्रांनो, ओव्हरऑल जर बघितलं तर एक या ठिकाणी कोण आहे, टीचर आहे. ओके, टीचर आहे. ओके, आणि या टीचरच्या सभोवतालीच काय झालेली आहे, ही स्टोरी घुमत आहे मित्रांनो. ओके, तर बघा हा तिसरा जो सेंटेन्स जर बघितला मित्रांनो, सी वाला. ओके, तिसरा सेंटेन्स जर बघितलं तर या ठिकाणी एका मुलीचा जिक्र या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो. हर आलेला आहे. आय वॉज हर ओनली टीचर अँड शी वॉज माय फर्स्ट स्टुडंट. म्हणजे कोणीतरी या सेंटेन्सच्या अगोदर कोणीतरी मुलगीचा जिक्र व्हायला पाहिजे मित्रांनो. ओके, आणि या ठिकाणी मुलीचा जिक्र या डी वाल्या सेंटेन्समध्ये झालेला आहे. अवा वॉज वंडरफुल स्टुडंट. म्हणून आपण या सी वाल्या सेंटेन्सच्या अगोदर आपण डी वाला सेंटेन्स घेणार मित्रांनो. ओके, बघा या ठिकाणी सी वाला सेंटेन्स जर घेतलं तर या सीच्या अगोदर काय येईल मित्रांनो, डी वाला सेंटेन्स येईल. ओके, बघा, आणि ओव्हरऑल जर एखादी स्टोरी जर म्हटलं मित्रांनो, स्टोरी जर म्हटलं तर त्या ठिकाणी आधी काय असते मित्रांनो, इंट्रोडक्शन असतं आणि शेवटी काय असते मित्रांनो, रिझल्ट असतं. ओके, रिझल्ट असतं. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी रिझल्ट आणि इंट्रोडक्शन पण असतं. ओके, बघा पहिला जो सेंटेन्स आहे मित्रांनो, या ठिकाणी काहीतरी इंट्रोडक्शन असायला पाहिजे. आणि इंट्रोडक्शन कशाने तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो, ट्युशनची सुरुवात केल्याने या ठिकाणी इंट्रोडक्शन दिसत आहे. ओके, त्यामुळे पहिलं जे सेंटेन्स राहील मित्रांनो, पहिलं सेंटेन्स काय असेल, या ठिकाणी ए असेल. ओके, डीच्या अगोदर काय असेल, ए असेल. ओके, आणि शेवटचं सेंटेन्स काय असेल मित्रांनो, रिझल्ट असेल. बघा रिझल्ट काय असू शकतं, या ठिकाणी हा जो स्टुडंट आहे आणि एक टीचर आहे. आता टीचर काय म्हणत आहे की एक दिवस आय वुड बिकम अ टीचर इन कम्प्युटर सायन्स अँड टीच हंड्रेड्स ऑफ स्टुडंट. म्हणजे हजारो म्हणा किंवा शंभरो जे स्टुडंट आहेत त्यांना मी एक दिवस शिकवेन, असं या ठिकाणी म्हणत आहे मित्रांनो. ओके, म्हणजे ओव्हरऑल त्याला ट्युशनचा एक्सपिरियन्स आल्यानंतरच हे सेंटेन्स म्हणेल ना मित्रांनो. ओके, की एक दिवस बनेन म्हणून. ओके, म्हणून जो हा बी वाला सेंटेन्स तो आपण कुठं घेणार मित्रांनो, या ठिकाणी सीच्या नंतर घेणार. ओके, बी वाला सेंटेन्स सीच्या नंतर घेणार. म्हणजेच तुमचं काय होईल मित्रांनो, ए, त्यानंतर डी, त्यानंतर सी आणि त्यानंतर बी. बघा ए डी सी कुठे दिसतं, इथं नाही आणि इथं पण नाही मित्रांनो. या ठिकाणी ए डी सी बी पहिल्या ऑप्शनमध्ये आहे. म्हणजेच फर्स्ट ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सिनोनिम्स ओळखायचं आहे. वर्ड आहे तुमच्याकडे रिव्हील. बघा मित्रांनो, एक वर्ड असतं रिव्हील, त्याला उघड करणे म्हणतो. पण या ठिकाणी जो रिव्हील आहे याचं मिनिंग काय होतं मित्रांनो, एक प्रकारे उत्सव साजरा करणे किंवा आनंद साजरा करणे होतं. ओके, आनंद साजरा करणे. ओके, आनंद साजरा करणे. तर बघा मित्रांनो, ऑप्शनमध्ये आनंद साजरा करण्यासाठी कोणता वर्ड आलेला असेल, बघा रेसिस्ट म्हणजे काय होते मित्रांनो, प्रतिकार करणे किंवा प्रतिरोध करणे. ओके, प्रतिरोध करणे. त्यानंतर बघा रिझर्व म्हणजे काय होते मित्रांनो, आरक्षित होते. ओके, आरक्षित. त्यानंतर बघा रिपीट म्हणजे काय होतं मित्रांनो, रिपीट करणे. ओके, त्यानंतर बघा रिजॉईस म्हणजे काय होते मित्रांनो, आनंद व्यक्त करणे होतं. ओके, रिजॉईस म्हणजे आनंद होतं, आनंद व्यक्त करणं होतं. आनंद व्यक्त करणे म्हणजेच या ठिकाणी जो सिमिलर वर्ड आहे तो कोणता असेल मित्रांनो, रिजॉईस असेल. रिव्हीलचा सिमिलर वर्ड कोणता असेल, रिजॉईस असेल. चौथा ऑप्शन तुमचं या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, या ठिकाणी इडियम्स दिलेली आहे. बघा इडियम जर चुकीची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनमधून बरोबर निवडायचं आहे, बरोबर एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. आणि जर चुकीची नसेल तर नो सबस्टिट्यूट रिक्वायर, या ठिकाणी तिसरं ऑप्शन तुम्हाला करेक्ट करायचं आहे. ओके, या ठिकाणी इडियम्स आहे तुमच्याकडे स्पिल द मिल्क. बघा मित्रांनो, स्पिल द मिल्क अशी कोणतीही इडियम नाही, किंवा जर ऑप्शन घेतला आपण स्पिल द टी अशी पण कोणतीही इडियम्स तुम्हाला भेटत नाही. त्यानंतर स्पिल द राईस पण या ठिकाणी भेटत नाही मित्रांनो. या प्रकारे स्पिल द मिल्क, स्पिल द टी किंवा स्पिल द राईस अशा प्रकारे ज्या इडियम्स बनतात यांचं अस्तित्व नाही मित्रांनो. ओके, तर बघा स्पिल द बीन्स आहे या ठिकाणी. स्पिल द बीन्स म्हणजे काय होतं मित्रांनो, एक प्रकारे रहस्य सांगणे. ओके, रहस्य सांगणे किंवा गुपिते उघड करणे होते मित्रांनो. ओके, गुपित उघड करणे. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी स्पिल द बीन्स जर घेतला आपण तर त्या ठिकाणी रहस्य सांगणे किंवा गुपिते उघड करणे असं या ठिकाणी अर्थ निघतो मित्रांनो. म्हणून या ठिकाणी चौथा ऑप्शन मिल्कला चेंज करून आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे मित्रांनो. चौथा ऑप्शन तुमचं या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला ही जर इडियम्स लक्षात ठेवायचे असेल तर कसं होईल मित्रांनो, बघा एक ट्रिक आहे. ट्रिक बघा, स्पिल द बीन्स. ओके, याची ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी, बीन्स म्हणजे काय होते मित्रांनो, शेंगदाणे होते. तर तुम्हाला शेंगदाणे लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो. ओके, फोडलेले शेंगदाणे लक्षात ठेवायचं आहे. काय ठेवायचं आहे, फोडलेले शेंगदाणे. ओके, म्हणजेच फोडलेले शेंगदाणे म्हणजेच काय होईल मित्रांनो, शेंगदाण्यामधील जे दाणे आहेत ते दाणे काय होतील मित्रांनो, दाणे
या ठिकाणी बाहेर येणे म्हणजेच काय होणे, गुपित उघड करणे होते, म्हणजेच रहस्य सांगणे वगैरे. ओके, अशा प्रकारे तुम्ही फोडलेले शेंगदाणे हा लक्षात ठेवून, म्हणजे स्पिल द बीन्स हे लक्षात ठेवून तुम्ही या ठिकाणी ही जी आयटम आहे ही जास्त काळासाठी तुम्ही लक्षात ठेवू शकता मित्रांनो. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रोवर्ब दिलेली आहे. सेम क्वेश्चन आधीसारखा झालेला आहे मित्रांनो. जर या प्रोवर्बमध्ये चुकी जर असेल तर तुम्हाला ऑप्शनमधून एक ऑप्शन करेक्ट शोधायचा आहे, आणि नसेल तर तुम्हाला नो सबस्टिट्यूट रिक्वायर्ड हा चौथा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ओके, तर बघा मित्रांनो, ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन थिंग्स या ठिकाणी म्हणत आहे. म्हणजेच बघा, ॲक्शन जे आहे, ॲक्शन काय असते, या थिंग्सपेक्षा ॲक्शन जास्त बोलतोय. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी थिंग्सपेक्षा ॲक्शन जास्त बोलतोय अशी जर आपण मिनिंग काढलं तर हे काय होईल मित्रांनो, गलत होईल. याची कोणतीही मिनिंग निघत नाही मित्रांनो. ओके, जर आपण या ठिकाणी ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड जर यूज केलं मित्रांनो, ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड म्हणजेच काय होईल मित्रांनो, कृतीपेक्षा शब्द जास्त प्रभावी असणे होतं. ओके, म्हणजेच बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवणे नेहमी चांगलं असतं असं या ठिकाणी होईल मित्रांनो. म्हणून दुसरं ऑप्शन तुमचं या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, अँटोनिम तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे, विरुद्धार्थी शब्द. बघा शब्द कोणता आहे तुमच्याकडे या ठिकाणी, ॲडव्हेंट. ॲडव्हेंट म्हणजे काय होतं मित्रांनो, आगमन होणे होतं. ओके, आगमन होणे. ओके, आगमन होणे किंवा सुरुवात होणे होतं. बघा या ठिकाणी जर ऑप्शनमध्ये ऑनसेट जर घेतलं तर ऑनसेटचा अर्थ काय होतं मित्रांनो, सुरुवात होणे किंवा आगमन होणे होतं. ओके, सुरुवात. त्यानंतर बघा ॲप्रोच. ॲप्रोच म्हणजे काय होतं मित्रांनो, एखादी गोष्ट सूचित करणे होतं. ओके, सूचित करणे. त्यानंतर बघा बिगिनिंग. बिगिनिंग म्हणजे सुद्धा सुरुवात होतं. ओके, त्यानंतर बघा एंड. एंड म्हणजे काय होतं मित्रांनो, शेवट. ओके, शेवट होतं. तर आगमनच्या विरुद्ध काय राहील मित्रांनो, शेवट राहील. ओके, दुसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. नेक्स्ट बघा मित्रांनो, अँटोनिम या ठिकाणी विचारलेला आहे, विरुद्धार्थी शब्द. बघा शब्द या ठिकाणी आहे एक्झॅगरेटेड. बघा मित्रांनो, एक्झॅगरेटेड म्हणजे काय होतं, फुगवून सांगणे किंवा अतिशयोक्ती किंवा जास्त या अर्थाने होतं मित्रांनो. ओके, फुगवून सांगणे किंवा त्याला आपण म्हणू शकतो अतिशयोक्ती किंवा जास्त या अर्थाने. ओके, जास्त या अर्थाने. तर बघा मित्रांनो, फुगवून सांगणे, अतिशयोक्ती किंवा जास्त या अर्थाने याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला काय होईल मित्रांनो, फुगवून सांगणे याच्या विरुद्धार्थी कमी सांगणे किंवा अतिशयोक्ती म्हणजेच कमी सांगणे किंवा जास्त या अर्थाचाच कमी सांगणे अशी याची विरुद्धार्थी शब्दाची मिनिंग होईल मित्रांनो. ओके, तर बघा या ठिकाणी जर बघितलं आपण ऑप्शन्स, तर या 4 ऑप्शनपैकी चौथा ऑप्शन जर बघितलं मित्रांनो तर इन्फ्लेटेडचा अर्थ पण काय होतं, सेम अतिशयोक्ती किंवा जास्त या अर्थाने होतं. ओके, त्यानंतर एडिटेड म्हणजे मराठी मिनिंग काय आहे मित्रांनो, एडिट करणे म्हणजे संपादित करणे म्हणू शकतो याला. ओके, संपादित करणे. त्यानंतर बघा मित्रांनो, ॲम्प्लिफाईड आहे या ठिकाणी. ॲम्प्लिफाईडचा अर्थ वाढवणे किंवा प्रसारित करणे होतं मित्रांनो. ओके, वाढवणे. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो ॲब्रिजचा अर्थ काय होतं मित्रांनो, कमी करणे. तर बघा मित्रांनो, जास्त किंवा अतिशयोक्ती किंवा फुगवून सांगणे याच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल मित्रांनो, कमी करणे होईल ना. म्हणजेच दुसरा ऑप्शन या ठिकाणी काय असेल तुमचं, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, या ठिकाणी पण पॅराजम्बलचा क्वेश्चन आलेला आहे आणि आपल्याला मिनिंगफुल एक पॅराग्राफ तयार करायचा आहे. या ठिकाणी 4 सेंटेन्स आहेत. ओके, ओव्हरऑल जर आपण सेंटेन्सेस वाचलं तर काय लक्षात येईल मित्रांनो, एक स्टोरी लक्षात येईल की काय म्हणायचं आहे या स्टोरीमधून. ओके, या 4 सेंटेन्समधून काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळू शकतं. बघा, पाऊल पोस्टेड द इमेज टू हिज फेसबुक पेज. त्यानंतर बघा, ही आल्सो मेन्शन दॅट फोटोग्राफिंग सच मोमेंट्स ॲज फॅसिनेटिंग एक्सपिरियन्स. त्यानंतर बघा, पाऊल गोल्डस्टीन अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर फ्रॉम विम्बल्डन कॅप्चर्ड अ गॉर्जियस इमेज ऑफ मूव्हिंग चिता. त्यानंतर बघा मित्रांनो, द फोटो वॉज टेकन इन केनियाज मसाईज मारा नॅशनल पार्क. ओके, बघा मित्रांनो, ओव्हरऑल सेंटेन्स आपण रीड केल्यानंतर असं कळतंय की एक कोण आहे या ठिकाणी, फोटोग्राफर आहे. ओके, फोटोग्राफर आहे या ठिकाणी आणि या फोटोग्राफरच्या भोवताल ही स्टोरी काय होत आहे, घुमत आहे. ओके, तर बघा मित्रांनो, हा जो फोटोग्राफर आहे, पहिलं जर सेंटेन्स म्हटलं तर या फोटोग्राफर विषयी काय असेल, काहीतरी इंट्रोडक्शन असेल. ओके, इंट्रोडक्शन असेल. तर बघा मित्रांनो, जर चौथं आपण सेंटेन्स जर बघितलं, तर या ठिकाणी द फोटो आलेला आहे. ओके, फोटोला काय लागलेलं आहे मित्रांनो, द लागलेला आहे. द लागल्यामुळे हा काय होतं मित्रांनो, एक स्पेसिफिक फोटो बनतं. या स्पेसिफिक फोटोचं काय झालेलं आहे, आधी याचं काहीतरी यूज झालेलं आहे. ओके, म्हणजे आधी या फोटोची काय केलेलं आहे, जिक्र केलेला आहे. ओके, तर बघा या फोटोचं जिक्र तुम्हाला कुठे आढळतं, बघा मित्रांनो, जो सी वाला सेंटेन्स आहे, सी वाला. ओके, या ठिकाणी बघा मित्रांनो, कॅप्चर्ड
अ गॉर्जियस इमेज ऑफ अ मूव्हिंग चिता. ओके, म्हणजे जो धावता चिता होता त्याची फोटो काय केलेली आहे, कॅप्चर केलेली आहे. आणि तीच फोटो म्हणजे का कोणती फोटो आहे मित्रांनो, या ठिकाणी द फोटो. ओके, या द फोटोचा जो जिक्र केलेला आहे मित्रांनो, द फोटोचा, ही कोणती फोटो आहे मित्रांनो, या मूव्हिंग चित्याची फोटो आहे. ओके, म्हणजेच या फोटोच्या अगोदर म्हणजे या सेंटेन्सच्या अगोदर, ओके, या डी वाल्या सेंटेन्सच्या अगोदर कोणतं येईल मित्रांनो, सी येईल. ओके, बघा या ठिकाणी सी येईल, त्यानंतर काय येईल मित्रांनो, डी येईल. ओके, आणि इंट्रोडक्शन बघा मित्रांनो, पहिले सुरुवातीस काय यायला पाहिजे, इंट्रोडक्शन यायला पाहिजे. तर बघा जो आपण सी वाला सेंटेन्स जो घेतलेला आहे मित्रांनो, या ठिकाणीच काय आहे, इंट्रोडक्शन आहे या फोटोग्राफरचं. बघा, पाऊल गोल्डस्टीन अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, म्हणजे हा जो पाऊल गोल्डस्टीन आहे हा काय आहे, एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे. म्हणजे या ठिकाणी काय इंट्रोडक्शन आहे, म्हणजे सी वाला जो सेंटेन्स राहील, सी वाला सेंटेन्स काय येईल मित्रांनो, पहिल्यांदा येईल. ओके, त्यानंतर बघा डी आलेला आहे या ठिकाणी, या फोटो, द फोटो वॉज टेकन केनियाज. त्यानंतर बघा मित्रांनो, पहिलं जर सेंटेन्स बघितलं, पहिलं, ओके, तर या ठिकाणी बघा ती जी फोटो आहे, ही फोटो काय केलेली आहे मित्रांनो, फेसबुकवर पोस्ट केलेली आहे. ओके, त्यामुळे या ठिकाणी डी नंतर काय येईल मित्रांनो, ए येईल. ओके, आणि त्यानंतर बघा मित्रांनो, ही आल्सो मेन्शन दॅट फोटोग्राफिंग सच मोमेंट्स इज फॅसिनेटिंग एक्सपिरियन्स. बघा मित्रांनो, आपण एखादी पोस्ट करतो इंस्टाग्रामवर म्हणा किंवा फेसबुकवर म्हणा, तर त्या पोस्ट केल्यानंतर आपण काय करतो मित्रांनो, मेन्शन करतो कोणाला तरी. ओके, त्यामुळे या ठिकाणी मेन्शन असल्यामुळे जो ए नंतर काय येईल मित्रांनो, ए नंतर बी येईल मित्रांनो. ओके, तर बघा सी डी ए आणि त्यानंतर बी येईल, म्हणजेच तुमचं बघा या ठिकाणी सी डी ए आणि बी म्हणजे चौथा ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा पहिला सेंटेन्स जर बघितला आपण, तर आय थॉट अविका हॅज बीन स्टडिंग. बघा मित्रांनो, या ठिकाणी पास्ट पण आलेला आहे आणि प्रेझेंट पण आलेला आहे, त्यामुळे हा सेंटेन्स चुकीचा आहे मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो, आय एम थिंकिंग अविका इज स्टडिंग फॉर हर मॅथमॅटिक्स एक्झाम. ओके, या ठिकाणी बघा मित्रांनो, प्रेझेंट तर आहेच, पण आपण या ठिकाणी आय एम थिंकिंगसुद्धा आहे मित्रांनो. बघा विचार व्यक्त करण्यासाठी आय थिंक यूज करतो मित्रांनो, आय एम थिंकिंग, आपण आय एम थिंकिंग म्हणून विचार व्यक्त करू शकत नाही मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी पण आय हॅव थॉट आणि त्यानंतर अविका म्हणजे हॅज स्टडीड, म्हणजे या ठिकाणी पण बघा मित्रांनो, आय हॅव थॉट आहे, विचार व्यक्त करण्यासाठी आय हॅव थॉट यूज केला जात नाही मित्रांनो, तर काय यूज केला जातो, आय थिंक. ओके, आय थिंक, त्यानंतर अविका इज स्टडिंग, म्हणजेच याचा अर्थ काय होईल मित्रांनो, की अविका तिच्या गणिताच्या तयारी म्हणजे गणिताच्या तयारीकरिता ती काय करत आहे, स्टडी करत आहे. ओके, म्हणजे मॅथमॅटिक्स एक्झामसाठी ती काय करत आहे, स्टडी करत आहे. ओके, म्हणून या ठिकाणी मित्रांनो चौथा ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी 10 क्वेश्चन झालेले आहेत आणि 10 नंतर 5 क्वेश्चन या ठिकाणी पॅरेग्राफवर विचारलेले आहेत मित्रांनो. कॉम्प्रिहेन्शन या भागावर विचारलेले आहेत, त्यामुळे पॅरेग्राफ या ठिकाणी आपण डिस्कस करणार नाही मित्रांनो. ओके, बघा मित्रांनो, हा लेक्चर जर युजफुल वाटला असेल तुम्हाला तर नक्कीच मित्रांनो लाईक करा, जर सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा मित्रांनो. ओके, धन्यवाद.